तालुक्यातून निवडून गेलेला आहात एक लोकप्रतिनिधी म्हणून तुमची एक जबाबदारी त्या ठिकाणी आहे की विधानसभेचं अधिवेशन चालू आहे, त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये हे जे काय घडलं हे अत्यंत दुर्दैवी घडलं, वाईट घडलं, लोकांच्या जीविताची खेळ आला, शेतकऱ्यांचं लाखो कोटीचं नुकसान झालं, म्हणून त्यांनी हा प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित करून त्याच्यावरती आवाज उठवला पाहिजे। ही देखील आपली सगळ्यांची मागणी या तालुक्याच्या आमदारांकडे त्या ठिकाणी राहणार आहे। नंबर 2 की जर कुठलंही काम मंजूर झालं हे मी केलं, आता सत्तेमध्ये 3 पक्ष आहेत, इथं भाजप आहेत, त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे गट आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांचे आहेत, पण त्यांच्या पार्टीत इथं काय मला कोणी दिसत नाहीत। तुम्ही सत्तेतले 2 पक्ष इथं आलात, मला तुम्हाला मनापासून धन्यवाद द्यायचे की काही कामं तुमच्या नेत्यांनी पक्षाकडून या तालुक्यात विजयराव याचप्रमाणे द्विविधाची मंजूर झाली असतील, पण इथं काही मंजूर झालं हे माझ्याच पत्रांनी झालं, लगेच ते पब्लिश करायचं की सगळं श्रेय या तालुक्याचे आमदार जर घेत असतील। आमच्या आमदारांना विनंती अशा प्रकारची राहील की तुम्ही या तालुक्याचे आमदार म्हणून तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री त्याचप्रमाणे अन्न FDAचे आयुक्त तुकारामजी मुंडे यांना पत्र त्या ठिकाणी द्यावं। याच्यातला माझा कुणी किती जवळचा असला, नात्यातला जरी त्या ठिकाणी असेल तर त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई करा, हे विधानसभेत आणि लेखी पत्र त्यांनी द्यावं आणि ते मीडियाला पब्लिश त्या ठिकाणी करावं, ही देखील आमची मागणी या निमित्ताने राहणार आहे। खोटं बोलायला सुरुवात केली का ते 1000 वेळा कुठं ना कुठं तरी ते खोटं बोलल्याशिवाय पुढं राहत नाहीत। दुसरा आरोपी या तालुक्यातला म्हणजे कुठलाही ओरिजिनल काय माहीत नाही, लोढा संदीप लोढा, की संदीप लोढा हा 2005 सालामध्ये त्याच्यावरती FIR झालेली होती, कोर्टामध्ये केस दाखल झाली होती, परंतु जसं मी मगाशी सांगितलं की आम्ही आळ्या भेसळीचं प्रकरण कसं दाबलं गेलं, क्लीन चिट देण्यात आली, तशी त्याला देखील 2011ला त्या केसचा निकाल लागला, त्याच्यामधून त्याला निर्दोष सोडण्यात आलं। मग हा जर आरोपी तुम्हाला माहीत आहेत, तुम्ही जिल्हा दूध संघाचे जर प्रतिनिधी या तालुक्यातले आहात, तर तो तुमच्या गाडी 24 तास कसा काय अवसरी दूध शीतकरण केंद्रावरती जे गेस्ट हाऊस तिथं तुमचा मुक्काम असतो आणि हा लोढा रोज तिथं असतो, तुमच्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी असतो। एक जर पुतणे तुमचा पुतणे असेल, हा संदीप लोढा असेल, यांच्याशी तुमचे संबंध काय आहेत हे देखील त्यांनी जाहीर केलं पाहिजे, हे देखील आमची मागणी आहे। आणि या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना आमचं सांगणं आहे की जोपर्यंत जसं रुपालीताई चाकणकरांना राजीनामा द्यावा लागला, तशी आमची पहिली मागणी राहील की जोपर्यंत या प्रकरणाची तपासणी होत नाही, कारण संदीप लोढा याचं काही कुठल्याही प्रकारचं दूध नाही, मग कात्रजचा प्लॅन्ट हा शासकीय असताना सहकारी असताना तो तिथं कसा काय जातो, ही नैतिक जबाबदारी विष्णू हिंगेची आहे, म्हणून त्याचा राजीनामा कुठल्या पहिला घेतला पाहिजे, ही आमची त्या ठिकाणी मागणी असेल। आणि त्यांना झेडपी असेल, दूध संघ असेल, पक्षाच्या वतीनं ते निवडून गेलेत, त्यांनी सांगावून पक्षाच्या अध्यक्षपदावरून देखील यांना त्या ठिकाणी दूर केलं पाहिजे, यांचे CDR देखील काढलेले पाहिजेत आणि सगळे CCTV गेले 1 महिन्यातले किंवा जेवढं रेकॉर्ड पोलिसांना मिळेल, कात्रज संघाचं असेल, विष्णू हिंगेंच्या डेअरीचं असेल, ते त्या ठिकाणी तपासलं गेलं पाहिजे। पुढचा आमचा